थोडा परिचय देतो माझा. आता जुन्या लोकांना माहित आहे, पण माझं नाव चंद्रकांत शेवाळे, गाव पळशी येतं. मागील 7 ते 8 वर्षापासून मी हा शेळीपालन व्यवसाय करतोय. माझं बॅकग्राऊंड सांगायचं झालं, माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे. मी चांगल्या ह्याच्यावरती जॉब करत होतो, पण ते सोडून स्वतःचं काहीतरी करावं म्हणून मी हा व्यवसाय निवडला. सांगायचं झालं तरी भरपूर व्यवसाय केलं, पण खरी ओळख शेळीपालना ह्या व्यवसायामुळे झाली. तर ह्याच्यामध्ये भरपूर चढ उतार बघितले, भरपूर लॉस किंवा मरतूक ह्याच्यामध्ये. जेव्हापासून मी हा व्यवसाय सुरू केला, ह्याच्यामध्ये मी सुरुवातीपासून अभ्यास करतोय, म्हणजे आताही करतोय. तर मी शेळीपालनाची ट्रेनिंग घेतोय. माझ्याकडे पूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश मधून जवळपास 775 लोक माझ्याकडे फार्म आहेत सध्या. तर काहीतरी नवीन करावं या दृष्टीनं कायम वाटचाल माझी असते. तर सगळ्यांची अडचणी आणि माझा अनुभव, तर ह्याच्यामधून आम्ही CK फार्मा नावाची वेटरनरी कंपनी सुरू केलेली आहे. ह्याच्यामध्ये आम्ही सगळे औषध तयार करतोय. 19 फेब्रुवारीला मी हा पहिला प्रोडक्ट लॉन्च केला. तर व्हाईट गोल्ड नावाचं आम्ही मिनरल मिक्सचर तयार केलेलं आहे. फ्युचरमध्ये म्हणजे मंगळवारी आम्ही दुसरंही प्रोडक्ट लॉन्च करतोय, लिव्हर टॉनिक आणि मल्टीव्हिटॅमिन. आणि नेक्स्ट मंथमध्ये आम्ही ड्रग्जमध्ये जातोय. तर बघा, ही व्हाईट गोल्ड जे मिनरल मिक्सचर आहे, तुम्हाला प्रश्न पडत असेल, भरपूर अशा कंपन्या आहेत, तुम्ही ह्याच्यामध्ये काय वेगळं केलं? कारण आमच्याकडे इंटाचं मिळतंय, विरबॅक मिळतंय, मग तुमच्याकडून का घ्यायचं? तर ह्याच्यामध्ये मुद्द्याला हात घालतो. सगळ्यात महत्वाचं आहे, इथं जो तुम्हाला कंटेंट दिसतात, तर हे कंटेंट मी कोणाचे कॉपी केलेले नाहीत. म्हणजे जे खरं सांगायचं झालं तर माझ्या अनुभवानुसार आणि भरपूर लोकांची अडचण येते त्याच्यानुसार आम्ही हा फॉर्म्युला तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये सांगायचं झालं, कुठलीही कंपनी, आता नाव घेत नाही मी त्यांचं, कुठलीही कंपनी एवढं चिलेटेड घटक टाकत नाही, किंवा त्यांनी हे घटक टाकून कमी पैशामध्ये त्यांना देणं खूप अवघड होत आहे. कारण ह्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटर म्हणा किंवा मेडिकलवाले, तर ह्यांची खूप मोठी चेन आहे आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांना डिस्काउंट देणं ह्या गोष्टी पॉसिबल होत नाहीत. तर आम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांपर्यंत हे करतोय. तर बघा, ह्याच्यामध्ये जवळपास आम्ही एक 7 ते 8 टाईपचं घटक हे चिलेटेड वापरलेलं आहे. आता हे चिलेटेड आणि नॉन चिलेटेड एक थोडक्यात मी तुम्हाला समजून सांगतो. काय होतं, आपण प्राण्यांना जो चारा देतो किंवा खुराक देतो, तर त्याच्यामधून काय होतं, शेळ्यांना 4 पोट असतात. डीप मध्ये सांगू ना? शेळ्यांना 4 पोट असतात किंवा गायींना 4 पोट असतात. आणि तो 4 पोटामधून चारा सगळा पुढे जातो आणि तो चारा कुठं जातो? लहान आतड्यामध्ये जातो. त्याच्या मागे सांगायचं झालं, तो चारा लिव्हर मध्ये जातो. चारा म्हणण्यापेक्षा न्यूट्रिएंट लिव्हर मध्ये जातात आणि त्याच्यामध्ये जे टॉक्सिनयुक्त घटक आहेत, तर ते बाहेर पडतात आणि पुढं लहान आतड्यामध्ये जातो. आता आपण एखाद्या मंदिरात जातो, एखाद्या ह्याच्यामध्ये, आणि तिथं VIP जी लोकांसाठी जे हे असते, त्याच पद्धतीनं लहान आतड्यामध्ये होल असतात, पोर्स असतात. तर त्याच्यामध्ये मिथॉइन म्हणा आणि ग्लायसिन म्हणा, हे जे महत्वाचे घटक आहेत, तर त्यांना फर्स्ट प्राधान्य दिलं जातं. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, चिलेटेड घटक, चिलेटेड म्हणजे काय असतं, समजा झिंक आहे, आयोडीन आहे, कोबाल्ट आहे, तर ते छोटे कण असतात, त्याच्यासोबत त्याच्यावरती आवरण चिलेटेड घटकाचं केलं जातं, म्हणजे ग्लायसिन आणि मेथॉइन. आम्ही ग्लायसिन ह्याच्यामध्ये यूज करतो. आणि प्रत्येक जे खनिज आहेत त्याच्यावरती आम्ही कोटिंग करतो. आणि ती कोटिंग केल्यामुळे काय होतं, लहान आतड्यामध्ये जे होल आहेत, जे पोर्स आहेत, तर त्याच्यामधून ते शोषून घेण्यासाठी चांगला रिझल्ट मिळतो. म्हणजे ह्याचं थोडक्यात कन्क्लुजन काय निघतं, जे नॉन चिलेटेड आपण देतो, तर सर्वसाधारण प्राण्याच्या शरीराला एक 50 ते 60% पर्यंत लागू होतं. आणि आम्ही जे चिलेटेड देतो, तर सर्वसाधारण 90 ते 95% प्राण्याच्या शरीराला लागू होतं. तर तशा पद्धतीने चिलेटेड घटक केलेले आहेत. आणि आपण थोडक्यात म्हणतो, मिनरल मिक्सचर किंवा हे चिलेटेड ह्या गोष्टी का द्यायला पाहिजे ह्याच्याविषयी सांगतो. बघा, आपण बंदिस्त शेळी पालन करतो, वर्षानुवर्ष आपल्या फार्मवरती शेळ्या राहतात, पण ह्याच्यामध्ये जे मायक्रो घटक आहेत, जे ट्रेस मिनरल्स आहेत, जे छोटा आहेत, म्हणजे आयर्न, कोबाल्ट, निकेल, मॅग्नीज, तर ह्याची कमतरता म्हणजे राहते प्राण्याच्या शरीरामध्ये. समजा आपण माळरानावरती किंवा एक डोंगराळ भागावरती शेळ्या चरायला सोडल्या, तर तिथं काय होतं, ते झाडपाला खाऊन ते कमतरता भरून निघू शकते. पण पण ह्याच्यामध्ये बंदिस्त फार्म असल्यामुळे काय होतंय, की ते कमतरता भरून निघत नाही. आणि वर्षानुवर्ष शेळ्या ठेवल्यामुळे त्याच्यामध्ये कमतरता जाणवते आणि प्रोडक्शन, उत्पादन आपल्याला चांगलं भेटत नाही. त्यासाठी आपण हे मिनरल मिक्सचर द्यायला पाहिजे. आता आम्ही 5 किलो आणि 25 kg मध्ये बकेट केलेले आहेत. ह्या 5 kg ची किंमत सांगायची झाली, सर साधारण आम्ही 1,000 रुपयाला 5 किलो देतोय.
आणि 25 kg हे आम्ही 4,500 रुपयाला देतोय. तर एका शेळीला द्यायचं झालं तर सर्वसाधारण बघा, नॉर्मल जर कंडिशन असेल, काही ट्रेस वगैरे नसेल, तर तुम्ही 15 ग्रॅम पर्यंत देऊ शकता. आणि जास्त जर कमतरता असेल, विकनेस वाटत असेल, तर तुम्ही 25 ग्रॅम पर्यंत हे मिनरल मिक्सर देऊ शकता. आणि स्पेशली सांगायचं झालं तर ह्याच्यामध्ये आम्ही जे लाईव्ह इस्ट असतं, तर ते लाईव्ह इस्ट हे यूज केलेलं आहे. त्याच्यामुळे प्राण्याची पचनक्रिया चांगली होते. ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए जे आहे खूप महत्वाचा रोल प्ले करतो. स्पेशली सांगायचं झालं, जे रिपीट ब्रीडिंग आहे किंवा माझावरती शेळ्या येत नाहीत, त्याच्यावरती आम्ही चांगलं काम केलेलं आहे. जे शेळ्या माझावरती येण्यासाठी व्हिटॅमिन ए आहे, सेलेनियम आहे, फॉस्फरस आहे आणि मॅग्नीज आहे, तर ते आम्ही जास्त प्रमाणात टाकल्यामुळे रिपीट ब्रीडिंग किंवा माझाव न येण्याचा जो विषय आहे तो पूर्णपणे शेळ्यांचा किंवा गायीचा वगैरे सॉल्व्ह ह्याच्यामधून होऊ शकतो. आजपर्यंत कोणतीही कंपनी व्हिटॅमिन ए 10 लाख आयु मध्ये त्यांनी वापरलेलं नाही. गुरबॅकचं सांगायचं झालं, सुपर चिलेटेड आहे किंवा कॉन्सिबो आहे, ते 7.5 लाखापर्यंत गेलेले आहेत. आम्ही 10 लाखापर्यंत पहिल्यांदाच प्रयोग केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आम्हाला भरपूर अशी अडचण आली, पण ह्याच्यामध्ये जे लाईव्ह इस्ट टाकलेलं आहे, तर त्याच्यामुळे आमचा फॉर्म्युला हा सक्सेस झालेला आहे. तर हे तुम्ही शेळ्यांना द्या किंवा गाई म्हशींना द्या, निश्चित ह्याच्यामधून चांगला फायदा मिळतो. आणि ह्याच्यामध्ये आम्ही व्हॅनिला फ्लेवर यूज केलेला आहे. व्हॅनिला फ्लेवर वापरल्यामुळे प्राणी चांगलं खाण्यासाठी रिझल्ट मिळतोय. तर अशा पद्धतीनं वाटचाल चालू आहे. हा, घटक बघा, ह्याच्यामध्ये घटक सांगायचं झालं, ह्याच्यामध्ये आम्ही कॅल्शियम वापरलेलं आहे. कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम हे नॉन चिलेटेड यूज केलेले आहेत. आणि बाकीचे जे ट्रेस मिनरल घटक आहेत, तर ते आम्ही चिलेटेड वापरलेत. ह्याच्यामध्ये आयर्न आहे, आयोडीन, कोबाल्ट आहे, कॉपर, मॅग्नीज, झिंक, सेलेनियम आहे, क्रोमियम आहे, बायोटिन म्हणजे त्याला व्हिटॅमिन ए असं म्हणलं जातं. आणि त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आहे, व्हिटॅमिन D3 आहे, आणि ई आहे, सायक्रोमायसिस सर्वायसिस आहे आणि बायपास फॅट. अशा पद्धतीनं आम्ही हे घटक ह्याच्यामध्ये वापरलेले आहेत. बायपास फॅट हे प्राण्याचं थोडक्यात म्हणता येईल पचनक्रिया चांगल्या होण्यासाठी, आतड्याचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी हे चांगलं काम करतं. हे सायक्रोमायसिस सर्वायसिस आणि बायपास फॅट हे पचनक्रियेवरती चांगलं आहे. हा, वापरत नाहीत. आता हे का वापरलं हे तुम्हाला सांगतोय. आम्ही ह्याच्यामध्ये खूप कॉन्सन्ट्रेट घटक वापरलेले. आता का आपण काम करतो म्हणल्यावर फक्त पैसे कमवायसाठी नाही, क्वालिटीवरती मी चांगला भर दिलता. पण हे जो फॉर्म्युला होता वरचा, तर तो आम्हाला त्याचं कॉम्बिनेशन होत नव्हतं. त्याच्यामधून भरपूर अडचणी येत होत्या. ह्याच्यामधून टॉक्सिन, डायरिया म्हणजे जुलाब वगैरे असं होत होते. मग ती पचनक्रिया करायची आहे आणि हे सगळं पचवायचं आहे, चांगलं कॉन्सन्ट्रेट देतो. तर त्याच्यासाठी लायविस्ट आणि बायपास फॅट आम्ही ह्याच्यामध्ये वापरलेला आहे. त्याच्यामुळे इनडायरेक्टली काय होतं, प्राण्याची जी पचनक्रिया आहे ती चांगली होते ह्याच्यामध्ये. हो, पिल्लांना देऊ शकता, गाभण शेळ्यांना देऊ शकता. काय जो चारा खायला चालू केलं म्हणजे 1.5 महिन्याच्या आसपास तुम्ही जो खुराक देता वगैरे, पिल्लांना सर्वसाधारण तुम्ही एक 5 ग्रॅम पर्यंत देऊ शकता, जसं खाईल तसं. आणि ह्याच्यामध्ये आम्ही 70 ग्रॅम पर्यंत एका शेळीला एका दिवसात दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये कोणतेही साईड इफेक्ट वगैरे काही दिसून आलं नाही. गाभण शेप आहे, भाकड शेळ्यांना सगळ्यांना देऊ शकता तुम्ही. मी तर असं म्हणेन की माझ्याकडचं घ्या, कोणाकडचं पण घ्या, पण 12 महिने मिनरल मिक्सर वापरायला पाहिजे. कारण जे झीज आहे, आजकाल बंदिस्त शेळी पालन करतो, जे ट्रेस मिनरलची झीज भरून काढण्यासाठी मिनरल मिक्सर द्यायलाच पाहिजे. त्याचा चांगला रिझल्ट मिळतोय. अशा पद्धतीने